श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हब मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मेष राशी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। काय आहे या राशीमध्ये खास किंवा कशी आहे ही रास ते आज आपण पाहणार आहोत। ही मंगळाची अग्नी तत्वाची राशी आहे, चर राशी आहे। या राशीची व्यक्ती दिसण्यास तांबूस किंवा गोऱ्या रंगाची असते, उंच असते। संकटाच्या वेळी डगमगून न जाता चटकन निर्णय घेऊन तात्काळ अंमलात आणणे या राशीला प्रचंड आवडते। कोणाचीही मदत न घेणारी व कुणावरही अवलंबून न राहणारी अशी ही मेष रास आहे। तडजोड वाटाघाटी करण्यात ही रास कमी पडते। स्वतःच्या मनाप्रमाणे झाले नाही तर ह्या व्यक्ती फार अस्वस्थ होतात। मेष राशीचे चिन्ह आहे मेंढा, त्यामुळे बुद्धीची कमतरता असं जर आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचे आहे, कारण वास्तविक या राशीचा अंमल मस्तकावर म्हणजे मेंदूवर आहे। ही अग्नीची रास असून ज्ञानी रास आहे। या व्यक्ती मुळातच आकर्षक दिसतात। बोलणे, वागणे, राहणीमान चार चौघात उठून दिसणारे असते। निर्णय घेण्यासाठी लागणारी बुद्धी या राशीत उत्तम आढळते। अग्नी म्हणजे स्वतः जळण्याच्या क्षमतेमुळे एखादे काम हाती घेतल्यामुळे पूर्ण केल्याशिवाय राहत नाही, म्हणजे त्यासाठी स्वतः खपावे लागलं तरी चालेल। परंतु जर मंगळ बिघडला असेल तर किंवा मेष राशीत तामसी ग्रह असतील तर स्वतःचे खरे करणे, कोणापुढे न झुकणे, अहंकार, उद्धटपणा, उतावळेपणा, खोटे बोलणे, भांडखोर खोटा दिखावा, मेष राशीच्या लोकांना स्वतःचे मत कोणाच्याही तालावर न नाचणे, वेगळेपण जपणे, स्वतःचे कौतुक होणे या गोष्टी फार आवडतात। मेष राशीचा अंमल डोक्यावर आहे। डोके, चेहरा, मेंदू, कपाळ, मेंदूचे संरक्षण करणारी ही रास अग्नितत्वाची असल्यामुळे अग्नीमुळे प्रकृती उष्ण पित्तकारक, रोग प्रतिकार शक्ती चांगली, शरीर दणकट, मात्र डोकेदुखी, चक्कर येणे, मेंदू संबंधी आजार, विस्मृती, डोक्यावर मार लागणे, कापणे, भाजणे, जखमा होणे, विजेपासून इजा होणे, पुरळ येणे, गळू येणे, घामोळे किंवा व्यसनामुळे होणारा त्रास, चेहऱ्यावर डाग, चट्टे, तीळ ह्या गोष्टी आढळतात। मेष राशीच्या लोकांचे व्यवसाय किंवा नोकरी जर आपण पाहिली तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पोलीस, सर्जन, नाव्ही, खाटीक यामध्ये ही लोक काम करताना आढळून येतात। त्याचप्रमाणे अग्नी व मंगळामुळे इंजिनियर, टेक्निकल क्षेत्रात या व्यक्ती आढळतात। तसेच अग्निशामक, सैन्य, बांधकाम क्षेत्रात सुद्धा ही लोक दिसतात। जर मंगळ किंवा मेष रास दूषित असता हिंसेचा संबंध येणारी क्षेत्र म्हणजे चोरी, दरोडा, गँगस्टर सुद्धा असू शकतात। बंधनात न राहणारी वृत्ती असल्याने बेकायदेशीर कामे या व्यक्ती करू शकतात। मेष राशीत 3 नक्षत्रे असतात, त्यातील अश्विनी नक्षत्राचे 4 चरण, भरणीचे 4 चरण व कृतिका नक्षत्राचे 1 चरण असे 9 चरण मिळून 2.25 नक्षत्र मिळून एक राशी म्हणजे मेष राशी पूर्ण होते। त्यातील अश्विनी नक्षत्र म्हणजे केतूचं नक्षत्र आणि मेष रास यांचा संबंध असता या व्यक्ती अधिकार गाजवणाऱ्या, पराक्रम, त्याचप्रमाणे बुद्धिमान, विद्वान आणि मानी असतात। शक्यतो अश्विनी नक्षत्राच्या व्यक्ती मेडिकल क्षेत्रात आपल्याला आढळून येतात। मेष राशीत भरणी नक्षत्रावर जन्म असता नक्षत्र स्वामी शुक्र आणि राशी स्वामी मेष म्हणजे मंगळ, त्यामुळे स्वार्थी, लोभी, निरोगी असून विद्या आणि बुद्धी सामान्य असते। कृतिका नक्षत्राचे एकच चरण मेष राशीत येते, म्हणजेच मंगळ आणि रवी या व्यक्ती तुम्हाला शक्यतो राजकारणात किंवा सत्तेवर आढळतील। विद्वान असतात, तेजस्वी पण थोड्याशा तामसी असतात। अति भोजन करणाऱ्या, क्रोधी आणि गर्विष्ठ या व्यक्ती आपल्याला दिसून येतील। काही प्रमाणात ज्योतिषी आपल्याला इकडे आढळून येतात। कमी झोप घेणाऱ्या या व्यक्ती असतात। धन्यवाद। कशी वाटली तुम्हाला मेष रास? अशीच पुढची सिरीज पाहण्यासाठी आपलं चॅनल पाहत राहा। आपण 12 राशी पाहणार आहोत, मेष ते मीन, त्यामुळे दररोज एक रास आपण इथे आपल्या चॅनलवर पोस्ट करणार आहोत, तर पाहायला विसरू नका आपली रास। धन्यवाद।